घरोघरी मातीच्या, आणि ज्याच्या घरात भांडणं होत नाही मग ते घरच नाही. विठ्ठल भांडणं होणार, कुठं नवरा बायकोची कळवंड आहे, कुठं सासूनचं चालू आहे, कुठं बहीण भावाचं चालू आहे, म्हणजे प्रत्येक घरात काय ना काय धिंगाणा आहेच. पण माझी विनंती, समजून घेण्याची भावना ठेवा, वाद कमी होतो. बाप ऍडजस्टमेंट नावाची काय गोष्ट आहे का नाही? कायम खुन्नस धरतो, शब्दच देणं ठेवतो, मरचिन ना. तसं जमत नसतं. ऍडजस्टमेंट. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरग यायचं, ती पुढून इन करायचं आणि मागून शर्ट मोकळा सोडायचा, असं मध्ये खटकी ठेवायचं. निम्यापर्यंत पुढून येणं आणि मागून शर्ट मोकळा सोडायचं. प्राचार्याने बोलून घेतलं, ही फॅशन बंद कर, बाकीची पोरं बिघडायला लागल्या तुझ्या नावाने. ते म्हणला, साहेब ही गरिबीचं दुःख ज्याचं जळतं त्याला कळतं. ते मला काय झालंय, काय झालंय म्हणजे माझा शर्ट पुढून फाटलाय म्हणून आत घालतो आणि पॅन्ट मागून फाटले म्हणून शर्ट मोकळा सोडतो. ह्याला म्हणायचे ऍडजस्टमेंट, म्हणजे पुढचा फाटलेला झाकला आणि मागचा फाटलेला परत वरून पांघरून टाकलं. म्हणजे ह्याला म्हणायचं हुशार माणसाचं लक्षण. ज्याचं कुणाचं बी चुकतच असतं बघा, त्याच्यामुळे कमी जास्त होतच असतं. समजून घेण्याची भावना. हा, पती पत्नीची भांडणं लागली आणि पुरुष मंडळींचं बोलणं लय वाईट असतं. माझ्या थोडंच बोलतात पण इतकं वाईट बोलतात. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होतं, डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्या नंतर मी तुमचं डोकं दाबते, लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्या तुमचं डोकं कोण दाबायचं? तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला तशी माझी डोकेदुखी वाढली. नाही तर इतका सुखानं आनंदात मस्त मी पक्षासारखा हवेत उडत होतो, स्वच्छंदी माझं जीवन होतो. पण तो माझी पुरी बर्बादी केली. आता इतकं टोचून बोलल्यावर कसा मावल्याने संसार करायचा? माय बाप, ही बोलणं जरा जीभ ताब्यात ठेवून समजून घ्या. विडवलं पती पत्नी देखील, भावाभावात एक विचार ठेवा, घरात भांडणं करू नका. काय काय माणसं अशी अख्ख्या गावाला गोड बोलतात पण भावासंग नीट नाही. पण एक वाक्य सांगतो, तुमच्या कठीण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव येणार आहे. त्याच्यामुळे भावावर प्रेम करा. माय बाप, बंधू प्रेम टिकवा. कोण नसतं हे मित्र भित्र काय नसतंय. ही उग तुम्ही पाजितात म्हणून ती गोड बोलतात आणि तुमच्या गुळफिकी देते. मित्र भित्र सगळी स्वार्थी असतात. हे जे मित्र भित्र कोण? भाव करा दाहून येत असतो. त्याच्यामुळे बंधू प्रेम टिकवा. आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. बंधू प्रेम टिकवा. भावावर किती प्रेम असावं रामाकडून शिकावं, आणि भावावर किती प्रेम असावं लक्ष्मणाकडून शिकावं. आपल्या भावाच्या प्रेमासाठी लक्ष्मणानं संपूर्ण राज्याचा त्याग केला. आणि वनवास लक्ष्मणाचा काहीच संबंध नव्हता, पण गेला का नाही सोबत? बंधू प्रेम. आणि भावाभावात प्रेम ठेवण्यासाठी जावा जावाने नीट राहावा. आल्यात का जावा जावा? हा, जरा एक विचारानं राहावा, नाही तर अर्थच बघा. जावा जावा, कधीच एका ठिकाणी न यावा, तिचं नाव जावा. पण समजून बहिणी बहिणीसारखं राहा. प्रेम टिकवा. घरात भांडणं करू नका. हे तर आपला विषय चालला. बहीण भावात प्रेम टिकवा. बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते, पैसे फेकन मग सहीला ये. पैसा पहिल्या स्थानावाला, नातं दुसऱ्या स्थानावर गेलं. नाती टिकवा. बहीण भावाचं प्रेम टिकवा. म्हणून तर आता सरकारने योजना काढली, लाडकी बहीण. आला का हप्ता? त्याच्यामुळे चेहरा प्रसन्न सगळ्याचे. 3 घेऊन बसलायत कीर्तन. तुम्ही तरी काय सोप्या. परवा मला चेक म्हणले, महाराज तिसरा हप्ता काय? म्हणलं दम काढ ना. 2 तर पहिलं झाल्यात ना जमा, तर तिसऱ्याला थोडा दम काढतो. पण काय माणसाला इतक्या अपेक्षा. लाडकी बहीण आणि दाजी मेला कागद वागू वागू जाशी तो ती घरी. त्याला वाटतं तेवढंच प्यायला फियला होत्या ना. आता तुला प्यायला 1.5 कुठं पुरत असतात का महिन्याला? तुला दिवसाला 4-5 लागत येतं. तेवढाच थोडाफार आधार. लाडकी बहीण चांगली योजना आहे. कुणी विचार केला होता आजपर्यंत आपला? पण आमच्या माता मावल्यांचा सरकारने विचार केला, लाडकी बहीण योजना काढली. फक्त माझी बहिणीनं विनंती, ज्यांनी आता लाडकी बहीण योजना काढली त्या भावांना विसरू नका. नाही तर भाऊ रोज भाषणात सांगत येते, आम्ही दिली रे. भावांना सुद्धा भरवसा राहिला नाही बहिणीवर. नेमके बहिणी काय करत लोक म्हणजे खायचं एकाच आणि गायचं एकाच. तसं करू नका. जरा खाल्लेल्या अन्नाला जागा. विडल
नात्यातला दुरावा वाढवू नका, प्रेम टिकवा. अंबिका माता आणि जमद अग्नीमध्ये झाली भांडणं, हे तर आपला मूळ विषय चालू आहे. आणि भांडणं झाल्याच नंतर राग वैताग, अंबिका मातेला 2 मुलं. थोरल्या मुलाचं नाव जोगवा आणि धाकल्याचं नाव परशुराम. आणि परशुराम म्हणजे काय, 21 वेळा पृथ्वी निशित्र करणारा ते काय सोपा वाघ होता काय. घरामध्ये भांडण झाल्यानंतर जोगवा जो थोरला मुलगा होता अंबिका मातेचा तो पळून गेला. सगळीकडे शोधाशोध सुरू केली पण अजून सुद्धा जोगवा सापडला. तवापासून जी पळून गेलाय ते अजून जोगवा सापडलाच नाही. पण आताचा माता माऊली हातात परडी घेतं, प्रत्येक दारात जाताना विनंती करता अंबाबाईचा जोगवा. याचा अर्थ आमच्या अंबाबाईचा जोगवा पळून गेलाय, तो तुमच्या घरी आलाय का, हे त्या शब्दातला अर्थ. घरातल्या माऊलीने सांगितलं आमच्या घरात आला नाही. त्या आराधीन माता माऊलीला किंवा देवीची भक्ती असणाऱ्या त्या माऊलीला तो विश्वास बसत नाही. मग घरातली माऊली हातातलं सगळं काम सोडते, धान्याची पिठाची चिमट घेते आणि त्या परशुरामात टाकते. ह्याचा अर्थ हे अण्णा शपथ तुमचा जोगवा आमच्या घरी आला. म्हणून आईचा जोगवा बराच जोगवा गोळा झाला. पण 50-50 बरं का, आता निमा मला निमा तुम्हाला कीर्तन झाल्यावर. विडाला आनंद आहे माय बाप. काय हे लोकांचा विचार नसतो करायचा. गायनाचे एवढे आपले छंद आपल्या अंतकरणातल्या भावल्या. तुका बरं म्हणले मी लोक काय म्हणतात, तुका म्हणे अंगीन शक्ती ते नाचोरंगी. हिथं नाचलं पाहिजे, हिथं आनंद लुटला पाहिजे. हा त्याच्यामुळं जोगवा का मागायचा याच्या मागलं शास्त्र तुम्हाला सांगितलं. आणि परडी घेऊन आपण जोगवा मागतो. तसं नाथ महाराज म्हणतात माझ्या पांडुरंग स्वरूप असणाऱ्या भगवती मातेने हातामध्ये परडी घेतली. पण कोणते, बोध परडी घेऊन हाती. हातामध्ये बोधाची परडी घेतली. तीच परडी संतांच्या हातामध्ये दिली आणि संतांनी सुद्धा हातामध्ये बोधाची परडी घेतली आणि प्रत्येकाला बोध दिला. बोध दिला याचा अर्थ की उपदेश. पूर्ण बोधाची घेणं परडी याचा अर्थ, बोध या शब्दाचा अर्थ की उपदेश. बोधाची परडी संतांच्या हातामध्ये आहे म्हणून त्यांचा अवतारच त्याच्यासाठी आहे की सर्व समाजाचं जीवन हे सुजलाम सुफलाम हवं. अन्याय अधर्म अत्याचार हा संपुष्टात यावा. सगळीकडे रामराज्य यावं. संपूर्ण माणसाचं जीवन हे आनंदी व्हावं यासाठी सर्व संतांनी समाजाला बोध केलेला आहे. पूर्ण बोधाची घेहीन परडी. बोध परडी घेऊन हाती. हातामध्ये बोधाची परडी घेतली. बोध परडी घेऊन हाती. पोत ज्ञानाचा पाजळते. पोत पाजळतात मायबाप. तो नाथ महाराज आम्ही सर्व संतांनी पोत पाजळा. पण कशाचा? ज्ञानाचा पोत पाजळा. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याला दुःखच नाही. ज्ञान मग क्षेत्र कोणते असू द्या. नाही ज्ञानेन सदृश्यम.
ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगाच्या पाठी दुसरी. आणि क्षेत्र गायन असो, वादन असो, समाजकारण, राजकारण, प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असावं. आणि ते ज्ञान जर आपल्याकडे असेल तर कोणतंही काम अवघड नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानाचा पोत पाजळला. 16व्या वर्षीच 9034ची ज्ञानेश्वरी जगाला दान दिली. म्हणजे पोत ज्ञानाचा. आता ज्ञानेश्वरी आपल्याला लिहायची नाही, फक्त वाचायची आहे. आणि 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी माणसं 70 वय झाले वाचित्यात. 80च्या पुढं पारायणाला नंबर वाढल्या, हात थरथर कापायला लागल्या. कोणत्या ओळी बोट आहे त्याची त्यालाच कळत नाही. कायला तू म्हातारपणात गुडघ्याच्या वाट्या सारखल्या म्हणतो मला वारीला जायचंय. जाऊच नको, मोकार दिंडी मालकाला त्रास करशील. घरूनला येऊ दिंडी बघित. चांगला तरुण होता तेव्हा डीजे पुढे बोंबलत फिरला, ढाबे जोडत सुटला, बोंबलत फिरला. आता कायला म्हातारा झाल्या वारी करतो. परमार्थ करायचा कधी थप. तर ना भाग्यवंत, तर ना तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. ज्ञानाचा पोत पाजळायचा आहे. तरुणपणात आवाज वाढवा. तरुणांनी एकदा हातात काम घेतलं की आरपारची लढाई होत असते. म्हणून ही फुलेनगर मित्रमंडळ आज सगळी जवान कंपनी, तरुण तडफदार. एकदा तरुण मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नवरात्राच्या निमित्ताची पहिल्या माळेची सुरुवात त्यांनी कीर्तनाने केली. तरुणांच्या विचाराचा विजय. मायबाप, तरुण मुलांनी नवरात्र उत्सवात कीर्तन ठेवून आणि एवढा भव्य दिव्य सोहळा आयोजित करणं हे सध्याच्या काळात काय सोपी गोष्ट आहे का? नाही तर देवीच्या पुढे दुसऱ्या देव्या आणत्यात नाचवायला. देवी विचार करते माझं स्वरूप कोणतं, तुम्ही काय कार्यक्रम ठेवला. नवरात्र करायचे असे सात्विक नवरात्र करा. मुलांमध्ये ताकद आहे. ज्ञानाचा पोत पाजळला ज्ञानोबाराने तरुणपणामध्ये. आपल्याही जीवनामध्ये तरुणपणात ज्ञानाचा पोत पाजळला. वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान. वय वर्ष 16 विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान. वय वर्ष 16 छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान. असे महात्मे भारतात जन्माला आले याचा मला सार्थ आहे स्वाभिमान. त्याचा स्वाभिमानाने अभिमान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. स्वराज्याचं तोरण मानलं. तरुण जे काम करू शकतो ते कुणीच करू शकत नाही. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मते देशातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे युवा शक्ती. विडवलं यस. पोत ज्ञानाचा पाजळते. आणि या सर्व देवीचे भक्त मंडळी उदो भक्त नाचते. सर्व भक्त मंडळी उदो उदो करून नाचतात. या देवीचा गोंधळ घालतात. उदो उदो करून नाचतात आणि देवीची गाणी म्हणतात. आताच्या गाण्याने सगळी मर्यादा सोडली म्हणा. देवीचं वर्णन करावं तर माझ्या नाथ महाराजांनी ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि तो कोबारीने तर डायरेक्ट कबूलच करून टाकलं. आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. तुकोबारे म्हणले आम्ही गोंधळीत आमचा गोंधळ घाला. एक जणाला तुकोबारेकडे महाराज
ह्या तारखेला आमच्या गावात तुमचं गोंधळ ठरलं. ठीक आहे म्हणले. या म्हणले सगळे वारकरी मस्तपैकी पुरणपोळ्याचा स्वयंपाक. तुकोबांनी पोळ्या फेळ्या तसलं काय जमणार नाही आम्हाला. जर तुला गोंधळ आमचा जर तुला घालावं लागेल तर तुला बकराच मारावं लागेल. कपाळाला गंधन, गळ्यात टपाऱ्या माळा. लोक म्हणली तुम्हाला बकरा? एक नाही म्हणले 6 मारावे लागतील 6. आणि तेवढे बकरे जर तू माझ्या पुढे कापले तर आमचा गोंधळ तुमच्या दारात होईल. बकरा कोणता? काम क्रोध बकरा मारा. बकरे मारावं लागते. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार मितोपणा. आणि हे जर बकरे मारले तर तुमच्या दारात आम्ही गोंधळ घालायला येऊ. याचा अर्थ ज्ञानोबाराय गोंधळे आहेत, तुकोबाराय गोंधळे आहेत, सर्व संतांनी देवीचा गोंधळ केलेला आहे. आणि आजच्या नाथ महाराज तर डायरेक्ट म्हणतात आम्ही सर्व भक्त मंडळी या देवीचे उदो उदो भक्त नाचती. नाथ महाराजांनी पैठणला गोंधळ घातला. गोंधळ कोणता? हरिनाम संकीर्तनचा गोंधळ. तसा तर गोंधळ रोज चालू होता. नाथ महाराजांच्या घरी रोज भागवत कथा, हजारो समाज भागवत कथा श्रवण कर आणि रोज पुरणपोळ्या. ऐश्वर्य संपन्न संत काय त्यांच्या जीवनामध्ये शांती माय बाप. आता नुसतं नाव काय कांचे शांती पण गुण तसा नाही. नाव शांती नसलेली भांडणं आणती. काय करायचे नावाला? नावाप्रमाणे माणसाचं वर्तन असावं ना. चप्पल घालून माणूस देवघरात तरी नाथ महाराजांना राग आला ना चप्पल काढून त्याची बाजूला ठेवली. दर्शन घेतलं. महाराज माझ्याकडे बरेच मंडळी येतात पण चप्पल उंबरट्याच्या बाहेर काढून येतात, पण तुमचं माझ्या इतकं प्रेम आहे की तुम्ही चप्पल काढण्याचं सुद्धा विसरलात. अहंकारच गेला. नसतं मस्तक झाला. महाराज मला माफ करा. काय शांती आपण सारी के करीत येतात. त्या नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. आणि पोळ्या सुद्धा अशा पोळी गोळून टाकले तर जाग्या विगरायची. आणि आता आताच्या पोळ्या आमचे एक मित्र पितरपट्टीत एका ठिकाणी गेलं. पित्राला जेव्हा त्याचा अंग तुटला पण पोळी तुटणार का लबरची लयच जड असतात म्हणे. काय काय भात असा टाळ्याला चिकटतो. इस्कूर चवी न्यावं लागते वरचा भात खाली वाढायला. अरे काय भात आहे का भात आहे नेमका काहीच कळाला नाही. स्वयंपाकाचा मेळ लागत म्हणे काय काय नाही शेवटपर्यंत. नवीन पोरींचा तर स्वयंपाकाचा विषयच नाही माझा. संपल्याचा माझ्या शिक्षणासाठी बाहेर आईचा लाड मारण्याचा. लग्न झाल्यावर काय नाही तिकडे सासू जगदंबेचा अवतार. एका पोरीचं झालं लग्न. सासू म्हणे सुनबाई दसरा आहे करा पोळण पोळे. हे म्हणले दसरा. पण मनात विचार केला मला चपात्या पोळ्या कशा करायच्या. त्याने युट्यूबला गुरु मानलं आणि युट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या. युट्यूबवरून लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक तयार झाला. आमटीला मिरच्या किती टाका ह्याचाच मिळ नाही पण मला आमटी झणझणीत झाली पाहिजे. कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारिती का काय माणसं. माणसाकडे 10 म्हणजे 5 माणसाला 50 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आली. त्याने भाजीचा कलर बघितला. कलरवरनच क्वालिटी ओळखली. म्हातारे म्हणली मला भूकच नाही. मला ना जेवायचं म्हणली. माझी शिवरात्री दसऱ्या दिवशी तुमचं तुम्ही म्हणू का. पण नवरा नुसता दसरा म्हणल्यानं बायकोने स्वयंपाक म्हणल्यावर तो हसरात झाला नुसता. ते मला आज दसरा आणि बायकोने स्वयंपाकला इतका नुसता हसायचं. ते उड्यात आणायचा बायकोने स्वयंपाक केला. म्हातारे म्हणले मरची नको खाऊ लय तिखट आहे. हे म्हणला माझ्या बायकोचं तुला कौतुकच वाटत नाही. मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खालन त्याच्या कानातून धुरण डोळ्यातून घळा 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 पाण्याचं लॉटच्या लॉट नुसतं चाललेलं. त्याची बायको जवळ आली म्हणजे होय व भाजीत काही कमी जास्त तर नाही. हे म्हणलं नाही नाही भाजी जगातच एक नंबर. मग डोळ्यात कसं काय पाहिलं ते मला आनंद असरू तर आनंद असरू. अजून थोडी भाजी. हो मला नको हेवचा आनंद बळच पचवलाय मरण मी आता. काय स्वयंपाक काय तर नवीन पुरीला तर स्वयंपाकच येत नाही. तुम्हाला एक सांगतो ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांनी सासूलाच आहे म्हणा. प्रत्येक सुनेला सांगतो ह्या नवरात्राच्या निमित्ताने एवढे एक वाक्य देण्यात ठेवा. घरी गेल्या गेल्या प्रत्येक सासूने सुनबाईला लेक माना. सुनाने सासूला
आई म्हणा. सगळ्या सुनांनी घरी गेल्या गेल्या सासूला आई म्हणायचं डायरेक्ट. आई आई धरू का तुमचं पायी. म्हातारी मन माऊलीचे त्यांना ठेवले का काय. आई तुम्ही माझी आत्याबाई नाही, तुम्ही माझी आई आहात. आई मला जन्म दिले आई फक्त 18 वर्षापर्यंत, तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत. मग म्हातारी म्हणते बाई हे दुसऱ्याचं लेकरं आलं. मला आई म्हणतात तू कशाला स्वयंपाक करते. हो की बाजूला मी आहे नाही स्वयंपाक करायला. बसलीच म्हातारी चुली पडून सुनबाई टीव्ही पडून तिकडं मालिका लागली तुझ्या तर जीवर रंगला जाम झाली म्हातारी धोराने पारा मरायला लागली ती. ही जगलं येड फक्त गोड बोला. सासाला सांगतो सोनाला लेख म्हणा पण लय म्हातारे आगाव. म्हाताऱ्याला डेंजर. हा एक म्हातारे दररोज इष्टीत बसायची कंडक्टरच्या शेजारीच बसायची. कंडक्टरला मुठ काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने त्यांनी मुठ काजू बदाम खाल्ले. त्याचं 22 किलो वजन वाढलं. व फुकाटचं गवलं मुठीच्या मुठी हाणायचं काजू बदाम होती नुसतं. कंडक्टर तर सांगतोय हो. आणि कंडक्टर म्हातारी करून फुकटचं काजू बदाम खायचं. ती 1.5 महिना काजू बदाम खाल्लं. त्याचं 22 किलो वजन वाढलं. आणि मग 1.5 महिन्यानं ते कंडक्टर मला आजोबाला होय आजोबाई का मला फुकट काजू बदाम खायला काय तुमचं माझ्यावर लेकासारखं प्रेम जळले. ते म्हणे कशाचा लेख आणि कशाचा फेक बाबा. माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही. पण मी दररोज काजू बदाम खाती. पण काजू बदाम नुसतं चगळून फेकून देणं बरं वाटत नाहीत म्हणून चगळल्याला तुला देते. त्यांनी चालू एसटीतच उडी टाकले. जा मला नोकरीचा म्हशी राखतो पण म्हणला या असला धंदा नको रे. असली गिरायका भेटल्या का उपजरी यायचं त्यो. असल्या म्हाताऱ्याच्या परवा एक म्हातारी भेटली मला. मी म्हणलं आजीबाई कसं काय चालू आहे पोराचा संसार. वाटोळं झालं वाटोळं ना. पोराचं का पोरीचं. पोराचं. म्हणलं का सुनबाईले बेकार. म्हणलं बेकार म्हणजे तुम्हाला दगड घालते काय. हा नुसते खाटं बसते. आणि खाटं बसून काय करते टीव्ही बघते टीव्ही. मी म्हणलं बघून दे की टीव्ही पण मला जे मालिका बघायची ती बघूनच देत नाही. बघ म्हातारी बी दसरा बी मॅच काढला. ती नुसती रिमोटच हातात आहे व्हॉट्सअपच खेळते. सगळी कामं मलाच करावं लागतात. खाटाच्या खाली अजिबात उतरत नाही. मी म्हणलं सुनबाई खाटाच्या खाली उतरत नाही मग स्वयंपाक कोण करतं. अरे आज कोणाला सांगू नका पोरालाच करावं लागतं. मी म्हणलं बेकार हो झाली सुनबाई खाटाच्या खाली उतराना स्वयंपाक लेकाला करावं लागतो. जाऊन द्या मरून द्या झालेच लेकाचं. मी म्हणलं लेकीचं कस काय जावाई कस काय. जावायचं नाव काढलं की म्हातारी पिटूनच उठली. माझा जावाय नाव काढायचं नाही. सोनं 24 कॅरेट. माझ्या पुरला इतका जीव लावतोय की तिला खटाच्या खाली उतरूनच देत नाहीत. अगं मग इकडं बी तेच चाललंय ना. तिकडं पळायचं इकडं जळायचं पटत काय सासा हो. नुसते ह्या देवीच्या आरत्या करता आणि सुनबाला त्रास देता का दुर्गा तुमच्या स्वप्नात तरी येईन का. घरातली बी दुर्गा जपा. समजून घेण्याची भावना ठेवा. सासू सोनामध्ये कसा एक विचार असावा. दोलाई राजा ये दोघे कुटुंबामध्ये 14 माणसं आहेत पण एक विचार आहे मायबाप त्यांच्या अभंगात नावं गेली. लोक आदराने त्या सासूनाची नावं घेतात. आपण ह्याच्या लेवल मध्ये कुठेही व्हा. प्रत्येकाने आत्मचिंतन करा आणि समजून घेण्याची भावना ठेवा. त्याच्यामुळं घरामध्ये एक विचार आणि सासूने सुनाला लेक माणूस सुनाने सासूला आई म्हणा. आपला विषय चालू होता नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या. हे तर आपला विषय चालला होता. रोज भागवत कथा आणि नंतर पोळ्याचा स्वयंपाक. साक्षात गंगा माता सुद्धा नाथ महाराजांचं भागवत श्रवण करण्यासाठी येत होत्या. काय नाथ महाराजांच्या वाणीचा अधिकार असेल मायबाप. आणि अशा नाथ महाराजांनी वर्णन केलं की या देवीचे सर्व भक्त मंडळी उदो उदो भक्त नाचते. आणि त्या भागवत कथेच्या सांगत्याच्या निमित्तानं भव्य दिव्य नाथ महाराजांनी नाम संकीर्तनाचा गोंधळ ठेवला. सगळ्या देवांना निमंत्रण दिली. सगळे देव गोंधळाला आले.
पण अजून अंबिका माता गोंधळाला आलेल्या नव्हत्या. नाथ महाराज बाहेर आले, जगदंबा मातेच्या चरणावर विनंती केली, हात जोडून विनय, आई साहेब तुम्ही जगाचं मूळ अधिष्ठान आहात, तुमच्याशिवाय आमच्या हरिनाम संकीर्तनाच्या गोंधळाला शोभा नाही, तुम्ही लवकर गोंधळाला ध्रुवपदामध्ये गोंधळासाठी देवाला निमंत्रित करतात. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू गांबे. या सर्व जगाचा मूळ अधिष्ठान आहे साहेब तुम्ही, आत तुम्ही लवकर गोंधळाला. गोंधळा येई ओ जगदंबे, मूळ पीठ तू गांबे. पहिल्या चरणाने ध्रुवपदाचा अर्थ तुमच्या पुढे मांडलेला आहे. राहिलेल्या 2 चरणाचा भावार्थ उर्वरित वेळेमध्ये आपण पाहू. हाताना टाळे, मुखानं नाम, सर्वांनी प्रेमानं भजन करायचं आहे. हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या. हार घेऊन या, हार थाप मारा. विडोबार एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेक काम नाही येते. आम्ही फक्त विठोबाचं नाम, आमच्या चित्ता सुद्धा एकच आहे. एक देरेला चित्ती आम्ही रखुमाईचा. बाकीच्या देवाचं वर्णन नाही करण्याचा विषय. अनेकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. मग एवढे वारकरी संप्रदाय संत एकनिष्ठ आहेत. पांडुरंग हा वार इको कमी वरच्या आवाज कमी ठेव, मग चांगला लागला होता. वारकरी संप्रदायाची इष्ट देवता कोण आहे? पांडुरंग परमात्मा. नाथ महाराज हे वारकरी संप्रदायाचे खांब आहे. जनार्दन एकनाथन खांब दिला. तुम्ही वारकरी संप्रदायाच्या इमारतीचे खांब आहात. म्हणजे वारकरी संप्रदायातली तुम्ही जबाबदार माणसं आहेत.
आणि तरी सुद्धा तुम्ही पांडुरंगाचं सोडून देवीचं वर्णन कसं काय करता? विडाल म्हणजे हे तसंच झालं ना. संप्रदाय पांडुरंगाचा, वैष्णव संप्रदाय, वर्णन कुणाचं? देवीचं. ही शाक्त संप्रदायातली माणसं आली म्हणजे एका पक्षात राहायचं आणि दुसऱ्या पक्षाचा प्रचार करायचा. दिवसा बडतर्फ करत्यान तुला. हा, तसं जमत नसतंय. ज्याची खावी पोळी त्याच्या नावानं वाजवावी टाळी. मग वारकरी संप्रदायातली तुम्ही माणसं देवीचं वर्णन कसं काय करता? विडल त्याचं उत्तर आहे का? हॅलो, पांडुरंग परमात्म्याचं वर्णन केलं काय आणि देवीचं वर्णन केलं काय तरी संतांच्या एकनिष्ठतेला बाधा येत नाही. याचं कारण देवी आणि पांडुरंग आपल्याला वेगळे दिसतात, नाथबाबांना वेगळे दिसत नाही. हा देवन, ही देवीन, ही शारदान, ही दुर्गान, ही महादेवन, ही गणपतीन, ही विष्णू, हे आपल्याला दिसायला भिन्न भाव आहेत. अहो, दुर्गा देवीन, पांडुरंग परमात्मा, नाथ महाराज म्हणतात वेगळे नाहीत. कस काय? आषाढ कार्तिक दिसतात, नाथबाबांना वेगळे दिसत नाहीत. म्हणून तर म्हणतात आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटीव, पुंडलिक दिवटा शोभे चंद्रभागे वाळवंटीव, एका जनार्दने आंबा उभी कर ठेवून कटीव. अंबिकाच पांडुरंग परमात्म्याच्या स्वरूपात त्या ठिकाणी नाथबाबा म्हणतात तीच अंबिका आहे मायबाप. एका जनार्दने आंबा उभी कर ठेवून कटी. हे भिन्न दिसायला जसे जसे अवतार घेत. तुम्हाला एक सांग का, लोक देवी सुद्धा भेद करते तो वेगवेगळ्या देवीचे अवतार वेगवेगळे. सगळ्या देव्या समानच आहेत. तुळजा असल, दुर्गा असल, चामुंडा असल, कालिका असल, येडाय असन, बोलाय असन, तुकाय असन, रेणुका, यमाई, शांताई, मुकाई. काय देव काय कमीत का? जसे जसे अवतार घेतले त्या त्या पद्धतीने देवीची नावं पडली. कसं आहे सोपं सांगतो. रस्त्याच्या कडेला आंब्याचं झाड, दिंडी निघाले, एका वारकऱ्याने त्या आंबा बघितला. दिंडी गेली पुढं, वारकरी मागं राहिलं होतं. आंबा खाण्याची वारकऱ्याला इच्छा झाली. आंबा कोणी बघितला? डोळ्यानी. तिथपर्यंत नेलं कोणी? पायानी. तोडला कशाने? हाताने. वास कोणी घेतला? नाकाने. चव कोणाला मिळाली? जिभीला. गेला कुठं आंबा? पोटात. तृप्त काय झाला? आत्मा. हाय का कोणाची कोणाला मिळ? ही बघितलं मालकाने, ज्याचं आंब्याचं झाड आहे, त्याने ह्याला इकोय का काय बरं, असं थाप मारली की त्याचं लय वेळ टिकून राहते होते. हॅमिंग असं. थोडा माईक माग घ्या, थोडा माईक. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. आंब्याच्या झाडाच्या मालकाने ते बघितलं. म्हणलं आपल्याला नाही विचारता आंबा ह्याने हाणलाय. त्यांनी काठी काढली, त्याला तेल लावलं परत काठीला, आणि इतका हाणला दपादप पाठ जोडापली. मार कोणी खाल्ला? पाटीने. हाय का काय पाटीचा संबंध? पाटीने मेंदूकड तक्रार केली, बॉस तुमच्या राज्यात खऱ्याला किंमत नाही का? माझा संबंध नसताना मला मार भेटला कस काय? मेंदू म्हणला काय झालं? अहो म्हणले बघितला कोणी, तोडला कोणी, मार कोणाला भेटला? हाय का काय संबंध? मेंदू म्हणला येडेवणी करू नको, गप मर. मार मला का भेटला? त्यांच्या संग तू गेलीच का? पाठ म्हणजे काय बोलता राव, गेली का? म्हणजे
जावाच लागणार. आमचा देह एक आहे, मला जावंच लागणार. मेंदू म्हणला मग जावं लागणार, मग मार खावा लागणार. अवयव भिन्न आहेत पण जीव मात्र एकच आहे. म्हणून तुकोबाऱ्या सांगतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, एका देहाचे अवयव सुख दुःख दो भोग जीव पावे. अवयव जरी भिन्न असतील तरी जीव एक आहे. तसं देवांचे अवतार जरी भिन्न असतील, देवींचे अवतार जरी भिन्न असतील, त्या देवीचं मूळ स्वरूप मात्र एकच आहे, ते आदिमया शक्ती. शंकराचार्यांनी देव पंचेतनामध्ये 5 देवाची रचना केली. 1 नंबरला गणपती, 2 नंबरला शिवजी, 3 नंबरला विष्णुदेव, 4 नंबरला सूर्यदेव आणि 5 नंबरला आदिमया शक्ती. देव पंचेतनामध्ये सुद्धा ज्या मातेला स्थान आहे ते असणारी दुर्गा देवी. सर्वांच्या आधीची आहे म्हणून तिला अनादी म्हणतात. अनादी शब्दाचा अर्थ जे ते सर्वांच्या आधीची. पूर्वी कोटीच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याची होते पाही. कानुबा तिरे तिरे ते मूळ परब्रह्म म्हणजे ते देवीचं मूळ स्वरूप असणारे ते अनादी आहे, निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी सगुण साकार झाले म्हणून अंबिका. आणि तिनं भागवत धर्माचा प्रसार केला म्हणून तिला नाथ महाराज भगवती म्हणतात. अशा देवीनं हातात कोणती परडी घेतली? अभंगाच्या पहिल्या चरणात अनादि अंबिका भगवती, अनादि अंबिका भगवती, अंबिका अनादि अंबिका भगवती, के बोली हाथी, के बोली हाथी, ज्ञानाचा पासरती, ज्ञानाचा पासरती, स्वरूप सगुण साकार झाले म्हणून अंबिका. आणि तीच अंबिका पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये नाथ महाराज म्हणतात आम्ही पांडुरंगालाच भगवती म्हणतो. भगवती कुळीची ही कुळदेवी, केली ठावी संतांनी ती भगवती. या देवीने हातामध्ये बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. परडी माहिती का? इकडे जोगवा वगैरे मागतात का तुमच्या माहिती? जोगवा जोगवा का मागते तो? ह्याच्या मागे शास्त्री, आपल्या धर्मातली संस्कृतीतली प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे काहीतरी रहस्य, काहीतरी कथा आहे. उठसूट अशा मोकार गोष्टी नसतात, पण आपण त्याच्या तळाशी जात नाही. हे आपला मूर्खपणा आहे.
जोगवा का मागायचा त्याचं कारण आहे. प्रत्येक हातामध्ये परडी घेऊन आमचे आराधीन माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हातावर परडी आहे ती माऊली 5 घरं का व्हायना मागते आणि देवीचा जे जे करा शकत. अंबाबाईचा जोगवा का मागायचा त्याच्या मागचं शास्त्र आहे का. आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बरं का. ऐका. ए शांत बसा. पुढं बस. तर काय काय बोर आहे का काय त्याला टेकू नको बस. पुढं बसायचं मस्त. पण इतक्या लवकर टेकवतो का. छान मुलं आहेत, गोंडस आहेत चांगले. हा पोराला चित्र असतात. मी लय भेटतो पोरांना. त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गपकून बोलत आहेत ती. एक कीर्तनात कालवा करायचं मी बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. तर म्हणलं मला बोलायला गावाने बोललेले. एका प्रश्न उत्तर दे मला विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्या बारीक होती. मला नाही येत. ते मला किती सोपं आहे बिडी. तर बिडी वाढल्या बारीकच आहे. बाप रोज ओढत आहे ती बघत आहे. बापाने पहिल्यांदा नीट राहा. बऱ्याच बापाने पोरं बिघडवल्या. तर परवा मला बाप भेटला. म्हणला महाराज माझा पोरगा दारू पितोय ही मला 13 वर्षानंतर कळालं. म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का. हा म्हणलं एकाच. म्हणलं इतक्या लेट कसं काय नेमकं कळालं कधी. तेव्हा म्हणला परवा. आम्ही मला कसं काय. म्हणला मी 10व्या आत शिरलं आणि तो बाहेर निघाला. म्हणजे तूच ती करतोय म्हणल्या पोरगा काय हरिपाठ करणार आहे का. बापच पोरला बिडी पिटून आणणार तर बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचंय. पोराला तर इजूनच देत नाही ना. झटखानीतच येतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं. आधी आपण नीट राहा. जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घेईन. सगळ्या म्हातारने सध्या बोबाटा केलाय. तरुण पिढी बिघडली. पोरांचा बघा आम्ही काय करायचंय ती. तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा. तूच मारुतीला राणी धावतून पोरं बिघडली. पोरं नीट आहे. तू येडेवानी करू नको. पिटलं जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. आई वडील शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोवण. तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना. एक जणाच्या दारात पेरूचं झाड रोजच पेरू चुरायला जायचे. मालक म्हणला कोण नाही तर नाईट दुटी केली. एक पोरं गगवलं सन्न कानाखाली टाकल्या. त्याचं गचुरं धरलं. चल घरी तुझ्या बापाकडे. तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते मला ग बसा. माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे आहे तुझे पप्पा. म्हणला मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहेत. म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो. त्याच्यामुळं आपण अगोदर नीट राहू आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारांना लक्षात ठेवा. विडवलं आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार आहे. आपला विषय चाललाय. अंबिका मातेचे पती जमदाग्नी एकदम रागीट. जमदाग्नी म्हणजे नावातच आगई. ती काही सोपं नव्हतं. तशा माणसासोबत अंबिका मातेने कसा संसार केला असेल हे विशेष आहे. आणि नाहीतरी आपल्यासारख्या पुरुष बांधवांच्या जमदाग्नीसोबत ह्याच अंबिकेने संसार करू जाणं. नाही तर हे जमदाग्नी सांभाळायचं तर एवढं सोपं आहे का. लय विचित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलियुगातली. आणि एक वाक्य सांगतो. शेतकऱ्याची अंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते. म्हणून शेतकरी कुठं का व्हायना सध्या रुळाव चालू आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची कसली अपेक्षा नाही. आणि नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते. 1.5 तासात कसं काय म्हणे. त्यांचं ऐकून काय मग काय कपाशीचं नुकसान करू का. मग मर कर काम. आपल्या जे कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळींच्या हे महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. जरा जोरात वाजवाय पाहिजे होते पण असू द्या. आता कणत कुतक का व्हायना पण केलं मावल्यांचं कौतुक. 365 दिवस आपल्यासाठी झटत ते निदान 9 दिवस तरी महिलांचा सन्मान करा. विठ्ठल नवरात्र त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर व्हावा. स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं कर्तृत्व, त्यांच्याविषयी बघण्याची भावना, त्यांच्याविषयीच्या अंतःकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. विडल आवाज वाढा थोडा मॉनिटर. जमदाग्नीसोबत संसार करणं एवढं सोपं नाही. अत्यंत रागीट होतं माय.
आणि राग काय कामाचा नसतो. 2 मिनिटाचा राग आणि भीक माग, रागावर कंट्रोल ठेवा. मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बरबाद करते ना. हे पोरं सोरं बघा ना, उग कोण कोणाला थोडं बोललं म्हणून कॉलेजमध्ये हाणामारी धराधरी वडावडी का, तो मला असं बोललाय ना, ते खुन्नच ध्यानात ठेवायची आणि मग परत त्यांनी त्याचे 4-5 कार्यकर्ते गोऱ्या करायची आणि धराधरी करायची. बसला आयुष्यभर जेलमध्ये खडी फुडीत. कंट्रोल ठेवा रागावर. राग काय चांगला नसतो. जमदाग्नीला अत्यंत रागीट ऋषी, त्यांच्या घरात जरा भांडणं झाली. काय भांडणं झाली, कशी झाली ते निवांत वाचून घ्या, आपल्याकडे वेळ कमी. आणि भांडणं होत नाही असं घरच नाही.